जय भीम, जय शिवराय, नमस्कार. आज आपण संभाजीनगरमधून बोलत आहोत. आपण पाहतात अक्षय इक्वालिटी आणि मी आहे आपली प्रतिनिधी प्रांजल सपकाळ. औरंगाबादमध्ये मतमोजणी दरम्यान उभा राहिलेला वाद आता केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित न राहता लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा गंभीर प्रश्न बनलेला आज दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड हे मोठ्या मतांनी आघाडीवर असताना मतमोजणी सुरू असतानाच आमदार नारायण कुचे हे निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेले आणि निकाल उलथापालथ केला. यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा आणि फोनवर संभाषण झाल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या घडामोडीनंतर अचानक निकाल बदलून भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आल्याचा गंभीर दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आणि जनतेकडून त्याचा जाहीर निषेध केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आंबेडकर नगर परिसरात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांची आंबेडकरी जनता ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी जनता आहे. परंतु आज याच्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहत असल्याचं चित्र दिसत आहे. या प्रकरणात संजय गायकवाड यांचे नावही लोकांमध्ये चर्चेत येत आहे. सत्तेचा दबाव वापरण्यात आल्याचा आणि प्रशासनावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा भावनिक आरोप आंदोलक जनतेकडून केला जात आहे. वंचित बहुजन आघाडी ही स्वाभिमानी विचारांची पार्टी असून या पक्षाच्या उमेदवारासोबत अन्याय झाला असल्याचा ठाम दावा आंबेडकरी जनतेकडून सातत्याने करण्यात येत आहे. लोकशाही टिकवायची असेल तर सत्य समोर यायलाच हवं. मतमोजणी प्रक्रिया पुन्हा पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम आणि भावनिक मागणी आज रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे. हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून तो लोकशाही वाचवण्याचा आणि संविधानाच्या मूल्यांचा सन्मान राखण्याचा लढा असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या संपूर्ण घडामोडींवर प्रशासन आणि निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहत आहात अक्षय इक्वालिटी. मी आहे आपली प्रतिनिधी प्रांजल सपकाळ, संभाजीनगरमधून.